जे मुलं नवीन जॉईन झालेत, तुम्हाला मराठी कम्फर्टेबल आहे ना मुलांनो? मी मराठीमधून शिकवणार आहे. येस मॅम. ओके, ठीक आहे. एक मिनिट, मला तुमची जरा नावं बघू द्यात. कोण कोण जॉईन झालंय नवीन. एक तर राहुल म्हणून दिसतंय आणि एक निखिल म्हणून पण कोणीतरी जॉईन झालेला मुलगा. येस मॅम. अच्छा, तो ओके. तो बहुतेक डिस्कनेक्ट झाला, परत जॉईन होईल. ठीक आहे, चला. तर आता ना काल आपण काय केलेलं त्याचं थोडक्यात मी सांगते. आणि जसं आता मॅम म्हणाल्या, मी नंतर ना तुम्हाला आधीचे जे धडे आपले झाले त्याची पण रेकॉर्डिंग शेअर करेल. ठीक आहे, चला. तर काल आपण ना वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्स वाला टॉपिक बघितलेला. आपण 4th चॅप्टर चालू केलेला आहे, लॉज ऑफ मोशन. तर त्याच्यामध्ये हे वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्स हा वाला फॉर्म्युला तुम्ही 9वी मध्ये पण शिकलेला आहे. W इज इक्वल टू FS, पण इथे आता वेक्टर फॉर्म मध्ये असल्यामुळे इथे FS कॉस थिटा दिलंय. हे कसं कॉस थिटा वगैरे आहे हे मी कालच्या पिरियडमध्ये ऑलरेडी एक्सप्लेन केले, ज्याची रेकॉर्डिंग तुम्हाला नंतर मिळेल. ठीक आहे, पण हा जो फॉर्म्युला आहे हे आपण एकाच मापाचा फिक्स्ड फोर्स लावला तर ऍप्लिकेबल आहे. म्हणजे की 50 न्यूटनचाच फोर्स लावला एका वस्तूवर आणि मग किती वर्क डन होते. पण समजा आपण फोर्स कमी जास्त करतोय आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण व्हेरिएबलच फोर्स लावत असतो, फिक्स्ड फोर्स लागतो असे खूप कमी केसेस असतात. मग त्यावेळी वर्क डन कसं कॅल्क्युलेट करायचं ते आपण ह्याच्यामध्ये काल बघितलेलं होतं. आणि दुसरं आपण हे पण बघितलेली होती, ही वर्क एनर्जी थिअरम सुद्धा बघितलेली होती. ठीक आहे, तर आज आपण आता काय करणार आहोत, ह्याच्यामध्ये हे जे पुलीवाले एक्झाम्पल आहे ज्याच्यामध्ये हे टेन्शन काढलेलं आहे ना, हे बघा, सिस्टीम ऑफ इलस्ट्रेशन ऑफ फ्री बॉडी डायग्राम्स. इथे बॉडीज अशा अडकवलेल्या आहेत पुलीज वरती. हे जे गोल फिरत असते ना, चाकाला असतं आणि अडकवलेलं असतं, त्याच्यावर रशी फ्रीली मूव्ह करत असते, तर त्याला पुली म्हणतात इंग्लिशमध्ये, PULLEY. ते पुलीमध्ये की नाही मुलांनो, तुम्हाला मराठीमध्ये काय शब्द आहे ते मला आता काय आठवत नाहीये, तर त्याचं थोडंसं काल आपलं राहिलेलं, आता आपण ते बघणार आहोत. हे कसं येतं, हे जे टेन्शन वाले जे आलेलं आहे ना, ह्यांची हे सूत्र हे कशी येतात ते सगळं आपण इथे थोडंसं बघणार आहोत. ठीक आहे, तर ह्याच्यासाठी मी एक तुम्हाला व्हिडिओ दाखवेल, तुम्हाला इझिली समजावं ते म्हणून. हे जो हा फॉर्म्युला जो आलेला आहे, T इज इक्वल टू 2m1 m2 अपॉन m1 प्लस m2 इंटू G, आणि इथे सेकंड मेथडने पण ते काढलेलं आहे. ते कसं आलेलं आहे ते सगळं आपण थोडंसं इथे दाखवणार आहे तुम्हाला. हा, काल आपण थोडंसं कोलिजन्स बद्दल पण डिस्कस केलेलं होतं. इलास्टिक कोलिजन, इनइलास्टिक कोलिजन आणि परफेक्टली इनइलास्टिक कोलिजन्स हे पण बघितलेले होते काल थोडेसे. ठीक आहे, आणि आज आपण इकडेच इथून चालू करणार आहे ते टेन्शन वालं काढून झाल्यानंतर ना. ठीक आहे, तर एक सेकंड मला जरा व्हिडिओ शेअर करू द्या. तुम्ही तोपर्यंत ना तुमचं टेक्स्टबुक ओपन करून समोर ठेवू शकता. ठीक आहे, मला सांगा तुमच्यापैकी कोण लॅपटॉप वरून जॉईन झालंय? लॅपटॉप वरून कोणी जॉईन झालंय का? अच्छा, प्रथमेश एकटाच लॅपटॉप वरून जॉईन झालाय. बरं, ठीक आहे. बाकीच्या मुलांना पण ना जर शक्य असेल तर तुमच्या आसपासचा कोणाचा लॅपटॉप असेल किंवा तुमच्या घरी एखाद्या कुठल्या फॅमिली मेंबरचा असेल तर लॅपटॉप वरून जर जॉईन होऊ शकला तर तुम्ही चांगली गोष्ट होईल. नाही तर हरकत नाही, पण काय होईल ना, लॅपटॉपवर जरा मोठं दिसतं ना, डोळ्यांना पण जरा ताण कमी पडतो, म्हणून मग ते जास्त कम्फर्टेबल वाटतं आणि समजतं पण जरा जास्त, म्हणून मी म्हटलं. पण नसेलच होत तर काही हरकत बिलकुल पण नाहीये, डोंट वरी. अच्छा, ठीक आहे. आता ना आपण त्याच्यासाठी मी एक व्हिडिओ शेअर करते, एक मिनिट. अच्छा, मला तोपर्यंत सांगा, जर तुम्ही कम्फर्टेबल असाल तर निखिल, त्याच्यानंतर राहुल, मला वाटते निखिल परत डिस्कनेक्ट झालं त्याचं. राहुल, तू 10th मध्ये बेटा तुला किती पर्सेंटेज होते?
जर तू कम्फर्टेबल असेल तरच सांग बेटा. 86.60. ओके, ग्रेट. खूप चांगली गोष्ट आहे. आणि आता तू सायन्स घेतलंय, तुझं कॉलेज कधीपासून चालू झालं? ऑगस्ट में 11th ऑगस्ट. 11 ऑगस्टला चालू झालं. Yes. शाळेमध्ये कॉलेजमध्ये तुला प्रॅक्टिकल करण्यासाठी लॅब वगैरे आहे का? येस. चांगलं आहे कॉलेज? येस. तिथे पण शिकवलेलं समजतंय तुला, हे फिजिक्स केमिस्ट्री वगैरे सगळे जे सब्जेक्ट्स आहेत ते येस मॅम. शिकवलेलं समजतंय? ठीक आहे, ग्रेट. ते कोणत्या लँग्वेज मधून शिकवतात? मीडियम हिंदी वगैरह में, मराठी हिंदी इंग्लिश ऐसे मिक्स वगैरह, जैसे अच्छा, लड़कों को समझ में आएगा वैसे. अच्छा, तुम्हें कौन सी लैंग्वेज कंफर्टेबल है? मराठी. मराठी कंफर्टेबल है ना तुम्हें? ठीक Yes. है. अच्छा, एक सेकंड ना, मी एक्सप्लेन आता दाखवते एक व्हिडिओ. ह्याच्यामध्ये आपण काय करतोय ना, की जसं आता इथे पुस्तकामध्ये जी डायग्राम आहे त्या खूप साऱ्या बॉडी एकमेकांना कनेक्ट करून त्या पुलीज वरून सोडल्या, तर एकूण त्याच्या ज्या वायर्सनी ज्यावा किंवा धागेने ज्यांनी आपल्याला बांधले, तर त्याच्यावरती कसं ते बल काम करतं ते आपण जरा बघणार आहोत. ठीक आहे, एक्सप्लेन मीच करणार आहे. रेफरन्सला सुरुवातीला जे आहे ती तुम्हाला आधी काय मी दाखवेल, व्हिडिओ दाखवेल. एक सेकंड. मुलांना तुमच्याकडे नेटवर्क स्टेबल नाहीये का? सत्यजित, माझा आवाज येतोय बेटा? येस मॅम. अच्छा, ठीक आहे. चला आता मी शेअर करते व्हिडिओ, हा बघून घ्या. So we have a 15 kilogram box. आवाज येतोय? येस मॅम. हा, ठीक आहे. इंग्लिश मध्ये पण मी याला एक्सप्लेन करणार आहे, सो डोंट वरी. Rests on a horizontal frictionless surface. And it's attached to a 5 kilogram box. दिसतोय इथे 15 किलोग्रामचा बॉक्स आहे, टेबलवरती ठेवलाय. त्याला धागा बांधून इथे पुलीवरून टाकलाय आणि इथे खाली 5 किलोग्रामचा बॉक्स आहे. Now what you need to do is calculate the acceleration of the system. So how त्या पूर्ण सिस्टीम आता खाली असल्यामुळे ते बॉक्स सरकत येणार आहे टेबलावरचा. मग तेच किती ऍक्सेलरेशन होईल ते काढायचं आपल्याला. इथे बघा दोन्ही दिलेलं आहे. व्हॉट इज द ऍक्सेलरेशन ऑफ द सिस्टीम? पूर्ण दोघं एकमेकांशी जॉईंट आहेत त्याच्यामुळे पूर्ण सिस्टीमचं ऍक्सेलरेशन. अँड व्हॉट इज द टेन्शन इन द रोप? ही जी रोप म्हणजे हा जो धागा यांनी बांधलाय त्याच्यामध्ये किती टेन्शन, ताण किती निर्माण if you होतोय. want to try this problem, feel free to pause it and work on the problem yourself, and then unpause it when you want to see the solution. इथे थोडा स्पीड वाढवते मी. Now, a quick and simple way that I like to do in order to find the acceleration is I like to use Newton's second law. The net force is equal to the mass of the system times the acceleration.
So therefore, if you solve for the acceleration is going to be the net force, which you can write it like this if you want to, divided by the total mass of the system. Now, the only force that caused this entire system to move in this direction is basically the weight of this object. Now, let's call this M2, and let's call this M1. So the weight of this object is basically mg, but we need to use m2g, because mass 2 caused the entire system to fall down. And then you want to divide it by the total mass of the system. That's m1. इथे काय केलं माहितीये, इथे तर नेट फोर्स म्हणजे पूर्ण सिस्टीमवर किती फोर्स अप्लाय काम करतोय, तर न्यूटनचा सेकंड लॉ यूज करून तो होणार एम ए होणार आहे, बरोबर आहे. मग आता त्यांनी काय केलं, ह्या एम ए ला इकडेच ठेवून एम ला खाली घालवलं आणि ऍक्सेलरेशन साठी हाच फॉर्म्युला चेंज केला. म्हणून इथे टोटल ह्याच्यावर किती, हे समेशनचं साइन आहे, समेशन म्हणजे सगळे फोर्सेसची टोटल म्हणजेच नेट फोर्स, आणि खाली एमच्या ऐवजी कॅपिटल एम का घेतला, कारण पूर्ण सिस्टीमचं मास आपण इथे घेणार आहे. तर आता इथे एकच फोर्स आहे जो सिस्टीमवर ऍक्च्युअल मध्ये काम करतोय, जो खाली घेऊन येतो ऑब्जेक्टला, ते म्हणजे हे वेट, बरोबर ना. खाली जे वेट अडकवलंय तेच खेचणार आहे ना वरच्या धाग्याला, आणि त्या धाग्याच्या थ्रू त्या टेबलावरच्या मासला. म्हणून मग इथे फोर्स इज इक्वल टू m2g, म्हणजे हे खालच्याचं, आणि खाली टोटल येणार. मग आता काय करणार आपण, m1 आणि m2 ह्या दोघांचं ऍड करणार. If you increase mass 1, the acceleration of the system decreases. The more inertia that this object has, the more resistance that's going to be present. It's going to be harder to move the mass because there's more inertia, which is the tendency to resist. इथे जर आपण वजन इथलं वाढवलं तर अजून जास्त रेझिस्टन्स म्हणजे इनर्शिया वाढेल असं म्हणतात. ते सिंपल आहे ना, जड बॉक्स जास्त असेल तर त्याला खेचायला जास्त मुश्किल होईल आपल्याला. Its current state of motion, which is currently at rest. So if you increase m1, the acceleration of the system decreases. If you increase m2, it can increase it up to a maximum, which is 9.8. So this is the equation you need in order to calculate the acceleration. But let's derive that equation by using a process, which will help you to solve other pulley type problems. And also we got to find the tension force. So let's focus on m1. Our goal is to find the acceleration of the system. Now, the rate at which block 2 moves is the same rate at which block 1 moves. So therefore, the acceleration on block 1 is equal to the acceleration on block 2, because they have to move at the same rate. They're connected by the rope. ते काय म्हणाला तो, की दोघांवरती जे ऍक्सेलरेशन काम करणार आहे ते सेमच असणार आहे, m1 वरती आणि m2 वरती. आता जी इक्वेशन काढलेली ती पूर्ण सिस्टीमच्या ऍक्सेलरेशन साठी काढलेली, आता इंडिव्हिज्युअल एकेकासाठी आपण काढणार आहे. So for block 1, we just need to focus on the forces in the x direction. The only force that accelerates block 1 to the right is the tension force. So the sum of all forces in the x direction for block 1. आता इथे जो फोर्स आहे तो टेन्शन आहे. ते टेन्शन म्हणजे त्या धागा किती त्याला खेचतोय ते आहे, जो m1 वरती आपण काढणार आहे आता. Is simply equal to the tension force. That's the only force that's acting on that block. And based on Newton's second law, the net force is equal to ma. So this is going to be m1 times a in the x direction. So that's how you can calculate the tension force once you know the acceleration. Now let's focus on block 2. आता हे पहिल्या ब्लॉकचे झालं. So we need to focus on the forces in the y direction. Block 2 has a downward weight force, which is basically m2g. Remember, weight is just mg. And the tension force slows down the descent of block 2. So the net force in the y direction is the upward tension force. It's going to be positive because जो फोर्स त्याला खाली खेचतोय ते त्याचं वेट आहे, पण वरती जे आहे टेन्शन पण काम करते, राईट. पुलीचं टेन्शन वरतून जे बॉक्स आहे बघा, हे 15 वाला जो बॉक्स आहे तो खेचणार ना, त्याला वरच्या बाजूला खेचण्याचा प्रयत्न करणार, कारण त्याची स्वतःची इनर्शिया आहे, राईट. तो जड आहे, मग ते टेन्शनच्या रूपात काम points in a करते. positive y direction minus the weight force. This is negative because it points in the negative y direction. Now looking at this हे force, आपण काल बघितलेलं होतं, ही काल इक्वेशन आपण काढलेली होती, आठवत असेल जर तुम्हाला तर. सिमिलर we know we इक्वेशन. need to replace it with ma based on Newton's second law. Now, is there anything special that we need to do? What we need to do is, well, let me ask you a question. Should we replace this with m2ay or negative m2ay? What would you say? Now, the net force on block 2, it's going in the negative y direction. So therefore, this thing has to be negative. Now, let's say if we were to use positive m2ay. In order for this to be negative, that means ay itself has to be negative, which in fact it is technically. For block 2, because it's moving, it's accelerating downward, the acceleration in the y direction should be negative. However, these two accelerations must be the same in order for this problem to work. And a of x is definitely positive. So we want ay to be positive. At the same time, this has to be negative. So therefore, what we need to do in order to make this work
is we need to use this one. Because the acceleration in the y direction, it's going to be positive, which we need it to match the acceleration in the x direction. Because we need to connect them. They're supposed to be the same in this problem. And if we use negative m2ay, that will make the net force in the y direction negative, which is it's supposed to be because it's going down. So that's what we're going to have to do. So for these types of problems, if the block is descending, if it's decelerating in the downward direction, use negative m2a for the net force in the y direction. If it's going up, use positive m2a. And I'm going to have other videos that illustrate that example. So make sure you understand that. What if your YouTube binge sessions could actually make you smarter? Yep, this म्हणता ऍड आलं. काय सांगितलं त्यांनी माहितीये का, जर ब्लॉक खालच्या बाजूला जातोय तर ऍक्सेलरेशन खालच्या बाजूला आहे, मग जो आहे तो नेगेटिव्ह वाय डिरेक्शन मध्ये आहे ना, मग ऍक्सेलरेशन साठी आपण ए वाय जो आहे तो नेगेटिव्ह घेणार. का नेगेटिव्ह घेणार तेच त्यांनी एक्सप्लेन केलं की तो खालच्या बाजूला जातोय म्हणून. आणि जो AX आहे म्हणजे हॉरिझॉन्टली जे ऍक्सेलरेशन आहे, जो वरती टेबलावरचा बॉक्स आहे, तो AX आणि खालचा AY दोन्ही सेम आहेत, कारण पूर्ण एकच ऍक्सेलरेशन खाली अडकवलेल्या ब्लॉकमुळे त्या सिस्टीमवरती काम करते हे सांगितलेलं आहे. So this is going to be negative m2ay. And now let's solve for t. So let's take this term and let's add it to the other side. So what we now have is m2g minus m2ay. इकडचं तिकडे घेतलं So now we m2g. have two ways in which to calculate the tension force. So what we can do is set m1a equal to this stuff because they both equal t. मी आता बघू शकते या दोन्ही राईट साइडला टीटी आहे, मग त्यांच्या लेफ्ट हँड साइड्स पण इक्वल होणार. So m2g minus m2ay is equal to m1ax. Now, ax is the same as ay because, as mentioned before, this whole system moves with the same acceleration. So we can say what we have is m2g minus m2a, which equals m1a. दोघांना मग So AY आणि AX च्या ऐवजी AA ठेवलं, कारण ते सेमच ऍक्सेलरेशन सिस्टीमवर काम करते. What I need to do is take this term and move it to this side. So this is going to be m2g is equal to m1a plus m2a. So now I need to factor out the acceleration. So this is going to be m1 plus m2. And solving for a, I need to divide both sides by m1 plus m2. So therefore, I'm going to put it here. The acceleration is m2g divided by m1 plus m2a. Now this is the same equation that I wrote earlier in the video. As you can see, ही पण हीच इक्वेशन सेम मिळालेली आपल्याला पूर्ण सिस्टीमचं ऍक्सेलरेशन काढताना. हे दोन्ही मेथड दाखवलेले आहेत. पहिली मेथड फोर्सचा फॉर्म्युला घेऊन आपला न्यूटनचा सेकंड लॉ, आणि दुसरं हे टेन्शन वाला घेऊन. the acceleration is the net force. The net driving force is the weight force that causes it causes the whole system to move to the right and in a downward direction, and then divided by the total mass of the system, m1 plus m2. So now let's go ahead and get the answers. So let's erase a few things. आता ह्याच्यामध्ये किमती ठेवल्या की आपल्याला डिरेक्टली आन्सर्स मिळतील. m1 ची किंमत दिलेली आपल्याला इथे, m2 ची पण दिलेली आहे. जी किती घ्यायचं इथे नाही दिले तर आपण 9.8 घेऊ शकतो. So m2 तर is 5, ऍक्सेलरेशनचा g is आता जो 9.8. फॉर्म्युला आला तर m1 is 15, m2 is 5. हे बघा, m2 इंटू 9 जी आहे, तर m2 5 आहे, 9.8, आणि खाली दोघांचं मास Now 5 times 9.8 is 49 newtons. 15 plus 5, that's going to be 20. So it's going to be 49 newtons divided by a total mass of 20 kilograms. And so the acceleration of the whole system is 2.45 meters per second. पर सेकंड स्क्वेअर ऍक्सेलरेशन आलं. आता नंतर काय विचारलेलं, टेन्शनचा जो The easiest way to फॉर्म्युला do आता that मगाशी is using this काढलेला equation, आपण, m1a. m1 So it's 15 AX kilograms होता, times 2.45 तर m1 15 आणि आता A आलेलं हेच 2.45 आपण meters per second सबस्टिट्यूट करणार. And so the tension force is 36.75 newtons. Now let's make sense of this problem. So the 5 kilogram mass has a downward weight force of 5 times 9.8, which is 49 newtons. Now the 15 kilogram mass is being pulled to the right by a tension force of, I believe it was 36.75 newtons. Now you want to make sure all these numbers make sense. The net force on this mass is basically 15 times 2.45, which is... ठीक आहे. ओके, आता आपण टेन्शन काढलं, ह्याच्यामध्ये ऍक्सेलरेशन पण काढलं. ओके, आता हे जे काढलेलं आहे ना त्यांनी, टेन्शन आणि ऍक्सेलरेशन, त्यालाच यूज करून काय काढू शकतो, आता फोर्स काढू शकतो. F इज इक्वल टू MA, तो वाला फॉर्म्युला यूज करून. ठीक आहे, तर ते तिथे काढून दाखवलेलं आहे. बट एनी हाव, आता हे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जे क्वेश्चन दिलेला होता,
टेक्स्टबुक मधला हा जो क्वेश्चन होता ना, आता तुम्हाला काय करायचंय मुलांनो, जे की आपल्याकडे जो आहे खूप लिमिटेड वेळ असतो ऑनलाईन मध्ये, तर मी एक गोष्ट सांगते आता ती करा आणि मग आपण ह्याला नेक्स्ट क्लासमध्ये डिस्कस करूया, कारण हे थोडंसं लॉंग वाला क्वेश्चन आहे. बघा इथे काय दिलेलं आहे, मॅथमॅटिकल अप्रोच फॉर ऍप्लिकेशन ऑफ न्यूटन सेकंड लॉ. ठीक आहे, तर इथे काय दिलेलं आहे बघा, कन्सिडर अरेंजमेंट शोन. पुलीज आहेत इथे आपल्याकडे आणि त्याच्यावरती मासेस आहेत. आता इथे पूर्ण त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे की किती किलोच्या मासवर किती कसं टेन्शन ऍक्ट करेल वगैरे, त्याला काय नाव द्यायचंय हे थोडंसं. आता हा वाला व्हिडिओ बघितला तुम्हाला आयडिया मिळाली असेल की कशावर किती टेन्शन ऍक्ट करते. इथे आकृत्या पण दाखवलेल्या आहेत, तर ते जरा गो थ्रू करून मग जे आहे ना त्यांनी इथे बघा, ह्याची जी आहे ती इक्वेशन ही वाली कशी काढली, n+f sin 60 इज इक्वल टू 5g आणि हे t1+10 आणि f cos 60 आणि t cos 60 हे कसं काढलंय हे थोडंसं जरा बघा. आणि ते समजून झाल्यावरती हे वाला पण बघा जरा. हे सिम्पल वाला एक्झाम्पल आहे, हे तर ओरलीच आपण आता करू शकतो. नेट डाऊनवर्ड फोर्स, दोघांमधला फोर्स, दोघांची पण वेट खाली ऍक्ट करतात. तर तुम्ही बघू शकता इथे काय लिहिलंय, m2g - m1g, म्हणून m1 - m2 - m1g. बस m1 आणि m2 ला मायनसच केलेलं आहे त्यांनी, अजून तर काहीच नाही केलेलं आहे. आणि मग आपला जो ऍक्सेलरेशनचा जो फॉर्म्युला आहे, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशनच्या ऐवजी ऍक्सेलरेशनला f/m लिहू शकतो आपण. मग ते एफचा जो फॉर्म्युला आपल्या इथे आलेला होता, m2 - m1g, m2 - m1g टाकले इथे आणि खाली m2 + m1 टोटल मास जे आहे ते, असं करून त्यांनी काढले. आणि हे टेन्शनचं मगाशी जे आपण बघितलेलं तेच वाला कन्सेप्ट इथे युज केला. तर हे थोडंसं ना गो थ्रू करा, तुम्हाला समजेल. याच्यावर जे आपण गणितं जे आहे ती नक्की सॉल्व्ह करू. आता जसं एक गणित आपण बघितलं तशी आणखी आपण ह्याची गणितं सॉल्व्ह करूया. ठीक आहे, तर आज आपण हा वाला टॉपिक कम्प्लीट करायचं ट्राय करू, कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन. आता कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन काय असतं, तो जो आहे तो कोइफिशियंट कशाशी संबंधित आहे आणि काय एक्झॅक्टली ते जरा आपण बघूयात. तुम्हाला कॉलेजमध्ये हा धडा शिकवून झालाय मुलांना? येस मॅम. समजलेला काय थोडाफार इथे? थोडंफार समजलेलं हे काय असतं, कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन काय असतो? बरं ठीक आहे, चला मी एक्सप्लेन करते आता हे एक्झॅक्टली काय आहे ते. सोपं आहे. थांबा एक मिनिट, मी माझा ना लॅपटॉप चार्जिंगला लावते, एक सेकंड. इथे फिजिक्समध्ये ना मुलांनो, जर तुम्हाला हे कन्सेप्ट समजल्या ना, तर ना मग ह्याचे जे प्रॉब्लेम्स असतात, म्हणजे ही जी गणित असतात ती जरा चॅलेंजिंग असतात. मग ती तुम्हाला सोडवायला ना मजा येईल, की चला आपल्याला किती येतंय जरा बघूया. ठीक आहे, आपलं गणिताचं उत्तर जे आहे ते बरोबर येते की नाही येत. कधी कधी अशी गणितं भेटतील जी तुम्हाला सोडवायला अर्धा तास लागतोय, पाऊण तास लागतोय एक गणित सोडवायला. आणि अशीच वाली गणितं जी चॅलेंजिंग असतात त्याची प्रॅक्टिस करून करून मग इंटरेस्ट येतो. आणि मग अशी वाली मुलं जे आहे मग तेच इंजिनिअरिंगला वगैरे चांगलं परफॉर्म करतात, जेई वगैरे सारखे एक्झाम देऊन चांगले पास आउट होतात. जे बडीज मी तुम्हाला सांगितलेत की जे तुम्हाला शिकवणार आहेत ते. ठीक आहे, आता सध्या आपण ह्याचं बघूया. तर कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन बघा काय आहे आपलं. कोइफिशियंट म्हणजे माहितीये का, एक अशी गोष्ट, एक कॉन्स्टंटच आहे तो, जसा की एक स्थिर व्हॅल्यू आहे आणि ती स्थिर व्हॅल्यू जरी असली तरी दोन गोष्टींशी रिलेटेड आहे. म्हणजे मला काय म्हणायचंय, समजा एक वस्तू आहे, गाडी आहे एक, आणि ती एका रोडवरून जाते. ती गाडी रोडवरून जाताना तिच्या टायरमध्ये आणि रस्त्यामध्ये घर्षण होणार आहे, बरोबर आहे. आता ते जे घर्षण होतंय ते घर्षण खूप साऱ्या गोष्टींवरती डिपेंडेंट आहे. कशावरती डिपेंड आहे, एकतर स्वतः गाडीचं स्पीड, टायरचं स्पीड, त्याच्यावर घर्षण डिपेंड आहे.
टायरचं मटेरियल कसं आहे त्याच्यावर डिपेंड आहे. रोडची जी सरफेस आहे ती कशी खूप जास्त खडबडीत आहे की थोडीफार खडबडीत आहे, किती मऊ आहे त्याच्यावर डिपेंड आहे. मग त्या अनुसार जे आहे ते मग घर्षणाशी जोडलेला, घर्षणच्या फोर्सशी जोडलेला, तो फ्रिक्शनल फोर्सशी जोडलेला तो जो एक कॉन्स्टंट फॅक्टर आपल्याला मिळेल की स्पीड वाढवल्यावर ते घर्षण कितीने वाढते किंवा कमी होते, त्या दोघांना जोडणारा जो एक कॉमन फॅक्टर आहे. कारण आपण स्पीड वाढवल्यावर, समजा स्पीड वाढवल्यावरती घर्षण कमी होते, तर थोडीशी स्पीड वाढवली आणि घर्षण खूप जास्त कमी झालं असं तर नाही होऊ शकत. ते एकमेकांशी रिलेटेड असणार ना. एवढ्याने स्पीड वाढवली की एवढ्याच अमाऊंटने स्पीड घर्षण कमी होते. तर तो जो कॉमन फॅक्टर जे दोघांना जोडतो त्याला आपण इथे कोइफिशियंट असं म्हणत असतो. तो इथे पण तो कोइफिशियंट जो आहे तो आता आपण बघणार होते काय कोइफिशियंट आहे. मी आता एक्सप्लेन केल्यावरती तुम्हाला समजेलच. आता इथे पुस्तकामध्ये नीट बघा, इथे काय दिलेलं आहे. काल जे आपण बघितलेलं ना एक्झाम्पल मुलांनो, संवेग अक्षयतेचा नियम जो 9वीला होता, काय बघितले ते होतं कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम. तर ती सिमिलर वाला इथे पण तेच एक्झाम्पल आपण घेतोय. तर इथे बघा काय दिलेलं आहे, वन डायमेन्शनल और हेड्स ऑन कोलिजन, एकाच डायमेन्शन मध्ये होणार कोलिजन. इथे काय दिलेलं आहे, हेड्स ऑन इफ कोलाइडिंग मूव ऑब्जेक्ट अलॉंग द सेम स्ट्रेट लाईन बिफोर अँड आफ्टर द कोलिजन. Here we use U1, U2, V1, V2 as symbols. तेच काल आपण जे बघितलेलं होतं. मी डायग्राम काढून आता तुम्हाला एक्सप्लेन करेलच ते. आता इथे काय दिलेलं आहे बघा, लेट V1, V2 be their respective velocities after collision. The relative velocity recedes or separation is then Vs is equal to V2. म्हणजे दोघांमधली रिलेटिव्ह वेलॉसिटी, एकमेकांच्या रिलेटिव्ह ते किती फरक आहे वेलॉसिटीचा आणि किती फरकाने ते एकमेकांच्या पुढे चालले. कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन विल बी E विल बी, इथे काय दिलेले, VS अपॉन U, एक मिनिट, हे काय दिलेलं आहे, UA आहे ना, येस, इथे दिलेलं VS अपॉन UA. आता हा UA काय आहे, तर ह्या दोघांमधला फरक कळतंय तुम्हाला. कोलिजन झाल्यानंतर त्यांच्या वेलॉसिटीज मधला फरक आणि कोइफिशियंट म्हणजे कोलिजन म्हणजे ते आदळण्याच्या आधीचा त्यांच्या वेलॉसिटीज मधला फरक, त्याला आपण म्हटलेलं आहे कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन. आता हे मी तुम्हाला डायग्राम काढून एक्सप्लेन करते की नक्की चाललंय काय. खूप सोपं आहे हे. फिजिक्स मध्ये ना मुलांना कसं आहे बघा, तुम्ही जेवढी चांगले समजून घ्याल, सगळ्यात पहिल्यात आधी सगळ्यात जेवढं चांगलं समजून घ्याल आणि ते समजून घेतल्यानंतर ना त्याची जेवढी चांगली तुम्ही प्रॅक्टिस कराल, स्पेशली लिहून प्रॅक्टिस कराल, तेवढं जास्त ते चांगलं लक्षामध्ये राहील तुमच्या. ठीक आहे, चला आता मी तुम्हाला हे डायग्राम काढून एक्सप्लेन करते. काय ते नवीन मुलं डिस्कनेक्ट झाली, परत जॉईनच नाही झाली. ठीक आहे, चला हरकत नाही, आता तर थोड्या वेळाने आपला क्लास संपेल. हा, इथे काय दाखवलेलं आहे बघा, काल आपण जी आकृती बघितलेली तीच. इथे मोठावाला ऑब्जेक्ट आहे आणि इथे छोटावाला ऑब्जेक्ट आहे. दोघ जण एकाच डिरेक्शन मध्ये चाललेले आहेत म्हणून आपण ह्याला म्हणतोय वन डायमेन्शनल. एक्स ऍक्सिसच्या अलॉंग आपले हे चाललेले आहेत, एक्सच्या पॉझिटिव्ह दिशेने चाललेले आहेत. ठीक आहे, ह्याची वेलॉसिटी आहे U1, ह्याची आहे U2. काल आपण बघितलेलं तसंच U1 हा U2 पेक्षा मोठा आहे. त्याच्यामुळे काय होईल, दोघ जण एकमेकांशी काही वेळानंतर ना एकमेकांवर काय होणार आहेत, ते आदळणार आहेत. हेच ह्यालाच म्हणतात हेड्स ऑन कोलिजन. हे असे आदळले आणि मग त्याच्यामुळे नंतर काय होणार, ते एकमेकांपासून सेपरेट होऊन मग आता ह्यांची जी वेलॉसिटीज आहेत आता चेंज होणार. ह्याची होणार V1 आणि ह्याची होणार V2. तर मग इथेच U1 मायनस U2 आणि इथे V2 मायनस V1. का बरं, इथे कारण आता V2 ची वेलॉसिटी जास्त होईल ना ह्याच्यापेक्षा, म्हणून इथे बघा पुस्तकामध्ये पण आय गेस तसंच दिलेलं ना. अच्छा, V1 मायनस, हा खाली U2 मायनस U1 घेतले म्हणून. ओके, तसं करूयात आपण. हा, म्हणून इथे बघा मायनस साईन आलेले दिसते इथे तुम्हाला. इथे काय घेतले, U2 मायनस U1 घेतले आणि इथे काय घेतलेले, V2 मायनस V1 घेतलेले. अच्छा, चेंज इन वेलॉसिटीज काढतोय तर आपण नेहमी 2 मायनस 1च घेत असतो, राईट. तर इथे V2 मायनस V1 घेतले आणि इथे U2 मायनस U1 घेतले आणि इथे फॉर्म्युलामध्येच मग इथे मायनसचं साईन टाकलेलं आहे. ठीक आहे, सो मग इथे फायनल वेलॉसिटी म्हणजे सेकंड ऑब्जेक्टची वेलॉसिटी मायनस
फर्स्ट ऑब्जेक्टची वेलॉसिटी, आणि इथे पण तसंच. मग हाच कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशनचा फॉर्म्युला काय आहे, मायनस, आता ह्याला ह्यांनी काय नाव दिलेलं आहे, यू ए नाव दिलंय, आणि ह्याला नाव दिलेलं आहे व्ही एस. वेलॉसिटी ए आणि एस का नाव दिलंय माहितीये, वेलॉसिटी ऑफ अप्रोच, ते एकमेकांकडे किती वेलॉसिटीने जातात आहेत, कारण दोघं पण मोशन मध्ये आहेत ना. आणि इथे वेलॉसिटी ऑफ सेपरेशन, किती वेलॉसिटीने ते एकमेकांशी सेपरेट होतात, तेच रिलेटिव्ह वेलॉसिटी घेतो ना एकमेकांच्या तुलनेमध्ये. आता जे फॉर एक्झाम्पल आपण आठवतोय, प्रथमेश सपोज तू एका ट्रेनमध्ये, हर्षदा दुसऱ्या ट्रेनमध्ये, तुझी ट्रेन फास्ट चालली, तर हर्षदाची पण ट्रेन चालू आहे, तर हर्षदाच्या ट्रेनच्या तुलनेत तुझी ट्रेन किती फास्ट चालू आहे, तर दोघांच्या ट्रेनला वेलॉसिटीला मायनस करावं लागेल ना. तेच इथे आपण करतोय. म्हणून मग आता आपला इथे जो फॉर्म्युला जो काय आलेला आहे, तो काय आला इथे फॉर्म्युला बघा, फायनल चेंज, फायनल वेलॉसिटीज मधला चेंज भागिले हेच रिलेटिव्ह वेलॉसिटी ऑफ सेपरेशन डिवायडेड बाय रिलेटिव्ह वेलॉसिटी ऑफ अप्रोच. समजलं की सुरुवातीला त्यांच्या वेलॉसिटीज मध्ये किती फरक पडलेला आणि आदळून झाल्यावरती किती फरक पडलेला आहे, तर तेच इथे दिलेलं आहे. कळते का? इझी आहे हे? येस मॅम. सोपं आहे ना हे, VS अपॉन UA केलेलं आहे, दॅट्स इट. तर तेच आहे कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन. एक्झाम मध्ये काय करते ना, ही चारी पण वेलॉसिटीज देतील तुम्हाला आणि हे ई काढायला सांगू शकतात. आपण गणित सोडवल्यावर अजून जास्त तुम्हाला समजेल. परत सेम वे कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन ड्युरिंग हेड्स ऑन. आता इलास्टिक कोलिजन, काल आपण बघितलेलं इलास्टिक कोलिजन काय असतं. कन्सिडर द कोलिजन डिस्क्राइब्ड अबाउट टू बी इलास्टिक. आता इलास्टिक कोलिजन मध्ये काय होतं, एनर्जी आणि मोमेंटम दोघांचा पण लॉस होत नाही. गेल्या वेळी आपण कालच्या क्लासमध्ये बघितलेलं होतं. ठीक आहे, इथे कोलिजनमुळे एनर्जीचा लॉस होत नाही, त्याच्यामुळे तुम्ही इथे बघू शकता टोटल इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू टोटल फायनल मोमेंटम ऑफ द सिस्टम. हे काल हे मी सूत्र लिहिलेलं होतं, हेच वालं सेम टू सेम. आता ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे, ह्याच्यामध्ये M1 ला कॉमन काढलं, M1 एका बाजूला घेऊन M2 एका बाजूला घेऊन M1 ला कॉमन काढलं, M2 ला कॉमन काढलं, आणि ऍज कोलिजन इज इलास्टिक टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ द सिस्टम इज ऑल्सो कन्झर्व्ड. ही एक इक्वेशन काढून इथे बाजूला ठेवली आणि टोटल ह्यांच्या सगळ्यांच्या कायनेटिक एनर्जीज पण काढलेल्या आहेत. सुरुवातीची कायनेटिक एनर्जी दोघांची पण आणि फायनल कायनेटिक एनर्जी दोघांची पण, आणि दोघांना ऍड केलं. आणि परत इथे काय केलं, M1 ला एकत्र घेतलं, M2 ला एकत्र घेतलं, आणि दोन्ही इक्वेशनला काय केलेलं आहे, डिवायडिंग इक्वेशन 4.5 बाय 4.3, आणि मग फायनल आन्सर जे आहे ते हे आलेलं आहे. आणि फॉर अन इलास्टिक कोलिजन हे ई ची व्हॅल्यू काय असते, 1. आता हे मी तुम्हाला एक्सप्लेन करते. म्हणजे इथे कोएफिशियंट ऑफ इलास्टिक कोलिजन त्याची किंमत नेहमी 1 येते. ठीक आहे, ई ची व्हॅल्यू जी आहे ती 1 येते. आणि परफेक्टली इन इलास्टिक कोलिजन साठी ई ची व्हॅल्यू 0 येते. काय येते ते पण आपण बघणार आहोत. ठीक आहे, कारण दोघांची वेलॉसिटी सेम होते ना, दोघांच्या वेलॉसिटी मधला हे न्यूमरेटर ना 0 होतो. ते पण मी एक्सप्लेन करते तुम्हाला, थांबा. ठीक आहे, तर हा कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन इंटरेस्टिंग आहे. तर चला आधी ते जे सोडवले ते पटकन आपण सोडवून इथे दाखवूया. आधीच्या केसमध्ये काय होतंय बघा, हे जे मॅथ्सवाले गोष्टी आहेत ना तुम्हाला समजल्या ना, आणि तुम्ही स्वतः सोडवलं ना नोटबुक मध्ये मस्तपैकी छान हँडरायटिंग मध्ये पेन घेऊन, मजा येईल तुम्हाला सोडवायला. मला हे सोडवायला खूप मजा यायची. ठीक आहे, तर आता इथे काय होतं आपलं, M1U1 प्लस M2U2, हे तुमचं 9वी मधलं सूत्र, कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, संवेग अक्षयतेचा नियम जो होता तो. आणि इथे काय आहे, M1V1 प्लस M2V2. ठीक आहे, तर आता हा M1 ला इकडे पाठवा, M1 एका बाजूला येतील आणि M2 आणि ह्याला इकडे पाठवा. मग काय होईल, M2 एका बाजूला येतील. तर इथे येणार M1U1 मायनस M1V1, आणि इकडे काय येणार, M2V2 मायनस M2U2. तर काय करूया आपण, इथे M1 कॉमन काढल्यावरती U1 मायनस V1 आलं, आणि इथे M2 कॉमन काढल्यावरती काय कॉमन आलं, V2 मायनस U2 हे कॉमन आलं.
ठीक आहे, थांबा, हे कोणत्या बाजूला कोणतं ट्रान्सफर केल्यावर जास्त इझी पडेल आपल्याला. हा, असंच केलेलं आहे सेम. V2 मायनस U2 आणि U1 मायनस V1 तसं झालेलं आहे. तर ह्याला इक्वेशन नंबर 1 नाव देऊयात आपण. ठीक आहे, आता कायनेटिक एनर्जीज पण कन्झर्व्ड आहेत. मग पहिला वाला बघा बॉल होता मोठा वाला, तर त्याची काय होती, U1 होती ना, आणि मास होता M1, तर त्याची कायनेटिक एनर्जीचे सूत्र हाफ mv². सो हाफ M1 U1 चा स्क्वेअर प्लस हाफ M2 U2 चा स्क्वेअर, इनिशियल कायनेटिक एनर्जी. आणि इकडे पण हाफ M1 V1 चा स्क्वेअर हाफ M2 V2 चा स्क्वेअर. राईट, आता दोन्ही बाजूला हाफ ऑफ कॉमन घेऊन हाफ ऑफ तसा पण कट होणार आहे, म्हणून मी हाफ लगेच ह्याला डायरेक्टली गायबच करून टाकते. इथला हाफ कॉमन निघेल दोघांमधनं, इथला पण हाफ कॉमन निघेल आणि कट होऊन जाईल. राईट, म्हणून चारी पण ठिकाणी तर मी डायरेक्टलीच असं कट केलं. आता काय करूया, ह्या M1 ला इकडे घ्या, तर M1 U1 चा वर्ग वजा M1 V1 चा वर्ग, बरोबर आहे. आणि इथे M2 V2 चा वर्ग जसाच्या तसा, आणि इथे ह्याला घ्या आता M2 U2 चा वर्ग. ठीक आहे, आता इथे M1 कॉमन काढा, ब्रॅकेटमध्ये काय राहिलं मग, U1 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर, आणि इथे M2 कॉमन काढा, इथे ब्रॅकेटमध्ये काय राहिलं, V2 स्क्वेअर मायनस U2 स्क्वेअर. आता मग ही झाली आपली इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन नंबर 2 लाच इक्वेशन नंबर 1 ने डिवाइड करायचं. इझी आहे बघा, पुढे तर खूप इझी आहे. आता ह्याच्या पुढचं नुसतं आपलं मॅथ्स आहे, जे आपण 9वी 10वी ला केलेलं होतं तेच. तर आता मी ह्या जसंच्या तसं इक्वेशन 2 ला कॉपी करते. U1 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर M2. ह्याची पुढची स्टेप काय येईल बरं, जरा विचार करून सांगा बरं मला. आपण मॅथ्स, हा, तर लेफ्ट हँड साइडला लेफ्ट हँड साइडने डिवाइड करणार, तर इथे खाली काय येणार मग, M U1 मायनस V1 M1. ठीक आहे, आणि इथे इकडची राईट हँड साइडने डिवाइड करणार, M2 V2 मायनस U2. चला, आता हे M2 तर कॅन्सल झाला, चला M तर निघूनच गेला. आता सांगा पुढची स्टेप काय यायला पाहिजे, आठवा बर जरा. घातांकाची नियम धडा होता तुम्हाला बघा 8वीलाच. हे A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर केलं काय येतं, आठवतंय? नाही मॅम. कोण म्हटलं नाही मॅम? बघा, तर इथे A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर आठवते ना, A स्क्वेअर मायनस B स्क्वेअरचा फॉर्म्युला काय होता, ब्रॅकेटमध्ये A प्लस B आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये A मायनस B. येस, हो नाही काहीतरी बोला रे. हा, मग आता हे आपण मग इथले हे जे वरचे दोन्ही पण न्यूमरेटरचे स्क्वेअर आहेत त्यांना तोच फॉर्म्युला यूज करून आपण लिहूयात. ठीक आहे, मग इथे काय येणार, U1 प्लस V1 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये U1 मायनस V1 आणि खाली U1 मायनस V1, बरोबर आहे. आणि इथे राईट साइडला पण सेम तसंच. आता इथे काय येणार, V2 मायनस U2. V2 आधी प्लस लिहूयात, V2 प्लस U2 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये V2 मायनस U2 आणि खाली V2 मायनस U2. मग एक एक ब्रॅकेट कॅन्सल, हे मायनस मायनस वाले ब्रॅकेट कॅन्सल. राईट, आणि आता आन्सर काय आलं, U1 प्लस V1 इज इक्वल टू V2 प्लस U2. राईट, आता मग आपण मगाशी काढलेला कोएफिशियंट ऑफ ह्याचा फॉर्म्युला काय होता, ईचा फॉर्म्युला काय होता आपला, आठवतोय ना. ईचा आपला फॉर्म्युला होता मायनस VS अपॉन UA, आणि आपलं VS काय होतं, मायनस ऑफ V2 मायनस V1 अपॉन U2 मायनस U1 होतं, बरोबर आहे. ह्याचाच अर्थ आपण ह्याला काय करू शकतो, वरती बघा लिहू शकतो V1 प्लस V2 भागिले U2 मायनस U1. तर ह्या फॉर्म मध्ये आपण ह्याला जर आणलं तर नीट बघा आता काय येतंय आपलं, तर इथे येणार U1 मायनस U2 आणि इकडे राईट साइडला काय होणार, V2 मायनस
इवन. तर हेच आपण जर आता ते टेक्स्टबुक मध्ये आता काय दाखवले बघा. मी पूर्ण स्क्रीन शेअर केली ना तुमच्याशी. हा, पूर्ण स्क्रीन शेअर केली. हा, हे बघा. मग आपलं आता हे आलं डिवाइड केल्यानंतर हे सेम टू सेम आलंय आपलं, राईट. हे पण आलं u2 - u1 इज इक्वल टू v1 - v2, राईट. म्हणून इथे आता पुढे दिलेलं आहे फॉर अन इलास्टिक कोलिजन. तर हे खाली घालवलं, u2 - u1 ला इथे खाली घालवलं आणि त्याचा आन्सर दिलेला आहे 1. इलास्टिक कोलिजन साठी ह्याची किंमत 1 असते. म्हणजे काय, इलास्टिक आहे म्हणजे काय, एनर्जी कन्झर्व आहे ना. म्हणून दोघांची जवळ जाण्याची जी रिलेटिव्ह वेलॉसिटी होती आणि लांब जाण्याची जी वेलॉसिटी आहे ते दोन्ही पण सेमच आहे, असा त्याचा अर्थ होतो. कळते तुम्हा दोघांना, म्हणजे दोघांमधला फरक. आता से फॉर एक्झाम्पल प्रथमेशची गाडी, नीट ऐका आता मी काय म्हणते, हे पॉसिबल नाहीये बट एक्झाम्पल म्हणून समजा. हा, असं घेऊयात, प्रथमेश एका बॉलच्या आतमध्ये, प्रथमेशचा बॉल जे आहे तो 100च्या स्पीडने चाललाय आणि जो मागे हर्षदाचा बॉल आहे तो मागून 120च्या स्पीडने येतोय. मग 100 - 120, दोघांमधला रिलेटिव्ह वेलॉसिटीचा फरक 20 आहे. म्हणजे 20च्या प्रथमेशच्या तुलनेत 20च्या स्पीडने हर्षदाचा बॉल प्रथमेशच्या बॉलकडे चाललाय, राईट. आता दोघांनी आदळले, एकाच डिरेक्शन मध्ये चालले तर ते बॉल आदळतील. मग आदळल्यानंतर आता प्रथमेशचा बॉल जास्त स्पीडने पुढे जावं लागेल ना, कारण त्याला मागून टक्कर लागली. मग सेपरेट झाल्यावर आता असू शकतं की प्रथमेशच्या बॉलची स्पीड 120 होईल आणि हर्षदाच्या बॉलची स्पीड 100 होईल. तरी पण दोघांमधला फरक आता किती आहे, 20च आहे ना. कळलं. मग दोघांचा पण फरक 20-20 असल्यामुळे मग 20/20 उत्तर किती येईल, 1. तेच इथे सांगितलंय. समजलं का काय चाललंय मुलांनो? इझी आहे, ठीक आहे. आता इथे बघा, आता हे झालं इलास्टिक कोलिजन. आता हे परफेक्टली इनइलास्टिक कोलिजन म्हणजे काय असतं, त्याच्यामध्ये आपण काल बघितलेलं होतं की एक वस्तू ना जी मागून येते, आता से फॉर एक्झाम्पल नीट बघा, आता इथे ना एक असा बॉक्स आहे आणि इथे अशी बंदुकीची गोळी येते. तर समजा ही आपली पहिली वस्तू आहे, बंदुकीची गोळी आणि हा बॉक्स. आता हे बंदुकीची गोळी येऊन ह्याच्यामध्ये आदळल्यानंतर काय झालं, हा बॉक्स मध्येच ही बंदुकीची गोळी रुतून बसली, पण आता ती बंदुकीची गोळी आतमध्ये अडकलीये. पण बंदुकीची गोळी खूप फास्ट येत असल्यामुळे हा बॉक्स आणि बंदुकीची गोळी आता एकत्र थोडे पुढे जातील आणि त्याच्यामुळे यांची फायनल वेलॉसिटी काय होणार आहे, व्ही. तर म्हणून मग इथे आपला कोएफिशियंट जो ह्याचा आहे, रेस्टिट्यूशन आहे, त्याच्यामध्ये काय होतं, -VS/UA होतं ना. आता इथे VS चीच व्हॅल्यू 0 होईल. का बरं, VS आपलं काय होतं, V2 - V1. म्हणजे दोघांच्या वेलॉसिटी मध्ये किती फरक आहे. आता इथे V1 आणि V2 दोन्ही सेमच झालं ना. आपला Vच इथे V1 आणि V2 आहे, कारण दोन्ही पण वस्तू ज्या आहेत त्या एकमेकांना चिटकलेल्या आहेत. त्याच्यामुळे दोघांची वेलॉसिटी सेम आहे. तर रिलेटिव्ह वेलॉसिटी, एकमेकांच्या वेलॉसिटीचा फरक इथे नाहीच आहे. त्याच्यामुळे इथे ई ची व्हॅल्यू मग इथे अंशच 0 झाल्यामुळे मग परफेक्टली इनइलास्टिक कोलिजन साठी ई ची जी व्हॅल्यू आहे ती 0 आहे आणि इलास्टिक कोलिजन साठी ई ची व्हॅल्यू जी आहे ती 1 आहे. का बरं, इथे बघा हा दोघांचा जो फरक आहे तो सेम टू सेम असल्यामुळे, मग अशी जसं म्हटली इथे पण 20 आणि इथे पण 20, त्याच्यामुळे हे कॅन्सल होऊन यांचं उत्तर काय येईल, 1. तीच आपली ई ची किंमत आहे. ठीक आहे, इझी. आता पुढे, अच्छा, आता इथे ना मुलांनो ह्या ज्या पुढच्या ज्या दिलेल्या आहेत ना, फॉर एक्झाम्पल रेफरिंग वगैरे, हे जरा तुम्ही स्वतः करा, कारण हे आता सिम्पल आहे. मेन कन्सेप्ट आता तुम्हाला समजल्यामुळे ना हे बाकी सगळं मी ऑलरेडी एक्सप्लेन केले, ते इथे इक्वेशनच्या फॉर्म मध्ये काढून दाखवलेलं आहे. आता पुढचा टॉपिक आहे एक्सप्रेशन फॉर फायनल वेलॉसिटीज आफ्टर हेड्स ऑन इलास्टिक कोलिजन. फायनल वेलॉसिटी म्हणजेच हीच इक्वेशन मगाचीच वाली वापरून त्यांनी काय केलेलं आहे, हे बघा. काही नाही, इथे जी आपली इक्वेशन आलेली होती ना ही वाली, ही वापरून जी V2 ची किंमत इथे ठेवलेली आहे, फक्त इथे हे होतं ना M2 V2 होतं ना, V2 च्या ऐवजी ही किंमत ठेवून ह्याला सॉल्व्ह केलेलं आहे आणि फक्त मग किंमत कशाची काढलेली आहे, V1 ची किंमत काढलेली आहे 1 आणि V2 ची किंमत काढलेली आहे. तर हे काय नाही, फक्त मॅथ्स करून दाखवलेलं आहे. कशाच्या फॉर्म मध्ये उत्तरं काढलेली आहेत, एमच्या फॉर्म मध्ये. M आणि U1 सुरुवातीच्या फक्त इनिशियल वेलॉसिटीज आणि मासेस जरी माहिती असले तरी आपण ह्या दोघांच्या ज्या आहेत त्या फायनल वेलॉसिटीज काढू शकतो. म्हणजे V1 काढू शकतो आणि V2 काढू शकतो.
हेच इथे दाखवलेलं आहे. हे बघा इथे V1 काढलेलं आहे आणि इथे V2 काढलेलं. कसं काढलेलं पटकन मी करून दाखवते. ठीक आहे, थांबा इथले इरेज करते. एकच मी V1 काढून दाखवणार आहे. V2 तुम्ही स्वतः काढा, कारण खूप इझी आहे, काय आहेच नाही त्याच्यामध्ये. ओके, आता आपण इथं एक्सप्रेशन काय आलेलं होतं आपलं, U1 V1 आणि इथे V2 आणि U2 आलेलं होतं, राईट. मग ह्याच्यावरून आता आपण काय करू शकतो, V2 ला इथेच ठेवला आणि इथे U1 प्लस V1 मायनस U2 झाला, राईट. तर आता बघा काय केलंय, मग हीच मगाची आपली जी इक्वेशन होती M1 U1 प्लस M2 U2 इज इक्वल टू M1 V1 प्लस M2 V2. आता ह्याच्यामध्ये काय केलंय, M1 V1 जसाच्या तसा, V1 चीच किंमत काढायची म्हणून आपल्याला V2 गायब करायचंय, म्हणून M2 च्या ऐवजी आता V2 गायब करून ह्या सगळ्या किमती ठेवलेल्या आहेत. काय आहे किंमत V2 ची, U1 V1 आणि मायनस U2. आता कंस ओपन करा, मग इथे M1 V1 प्लस इथे काय येणार M2 U1 प्लस M2 V1 मायनस M2 U2 आणि लेफ्ट हँड साइड तशीच M1 U1 प्लस M2 U2. आता दोन्ही बाजूला काय कॅन्सल होतंय का बघा बरं. अच्छा, कॅन्सल काय नाही होते बघा, हे दिसते M2 U2 आणि M2 U2 आणि M1 U1 पण नाही दिसत आहे. बरं ठीक आहे, आता काय करणार आहे आपण, हे बघा V1 ला एकत्र घेऊया, U2 ला एकत्र घेऊया. तर आता बघा मी काय करते, V1 इकडे ठेवून बाकी सगळ्यांना इकडे ट्रान्सफर करूयात. तर इथे M1 U1 आणि मायनस ह्या वाला M2 U1 ह्याला इकडे घेतलं, हे वालं M2 U1 ला तिकडे घेतलं आणि मायनस M2 U2 चा इथे होणार प्लस M2 U2 आणि हितला पण प्लस M2 U2. कळतंय, हे बघा U2 U2 इथे कॉमन झाला आणि ह्याला ह्याच्यामध्ये U1 कॉमन आहे आणि इथे काय उरलं फक्त, मग हे दिसते M1 V1 आणि इथे M2 V1. तर V1 मी कॉमन काढला आणि इथे राहिलं मग M1 प्लस M2. आता इथे करा, मग इथे U1 जर कॉमन काढला तुम्ही तर इथे काय येणार M1 प्लस M2 एका ब्रॅकेटमध्ये आणि इथे बघा 2 M2 U2 आहेत, तर इथे काय होणार 2 M2 U2, राईट, इज इक्वल टू V1 आणि इथे M1 प्लस M2. तर मग काय, ह्याला बाजू उलट्या करून लिहूयात आता आपण. मग V1 ला मी असंच ठेवलं ब्रॅकेटमध्ये M1 प्लस M2, फक्त इकडची बाजू तिकडे आणि तिकडची इकडे करते मी. मग इथे काय आलेलं आहे, सॉरी हा, इथे ब्रॅकेट येणार, हा U1 मी बाहेर काढलेलं होतं. तर इथे काय आलं आपलं आता M1 प्लस M2, त्याच्या बाहेर U1, इथे 2M2 U2. बघा इथे U1 आला, इथे U2 आला आणि हे इकडचंच आता त्यांनी इकडे खाली घालवलंय. त्याच्याऐवजी इथे M1 M2 इकडे लिहिले, इथून कट करून, आणि हीच काढली V1 ची किंमत. बघा इथे टेक्स्टबुक मध्ये हा दिसते, M2 मायनस M1 मायनस M2 अपॉन M1 प्लस M2 U1 आणि इथे 2M2. बघा हा त्यांनी डिनॉमिनेटर्स जे आहेत फक्त सेपरेट करून लिहिले. इथे 2M2 U2 आलेलं माझं, खाली इथे टाकलेलं आहे, राईट. ओ एक मिनिट, हा इथलं मायनस साईन येणार, मी चुकून इथे प्लस लिहिले, हा हे वाला साईन मायनसच येणार. U1 कॉमन काढलं, हेच आलं सेम टू सेम आपलं, राईट. फक्त त्यांनी डिनॉमिनेटर सेपरेट करून ह्याला पण सेपरेटली हा डिनॉमिनेटर दिलाय आणि ह्याला पण सेपरेटली दिलाय. दॅट्स इट. सेम वे असंच तुम्हाला V1 ची किंमत ठेवून V2 काढायचं आहे. इथे आपण V2 ला सबस्टिट्यूट केलेलं, मग V1 च्या फॉर्म मध्ये आन्सर आलं, त्याच्या बिलकुल आता उलट करायचंय
आणि मग तुम्हाला हे V2 मिळेल. हे तुम्हाला स्वतःला सोडवायचंय. ठीक आहे. एक्झाम मध्ये हे सोडवून दाखवा असं तर मोस्टली नाही विचारणार. हा, पण तुम्हाला हे सूत्र वापरून गणित सोडवायचे असणार. मग आता ह्याच्यामध्येच पर्टिक्युलर केसेस दिलेत. जर दोन्ही ऑब्जेक्ट सेम टू सेम मासेस असतील तर मग काय होईल? आणि बॉडी विच इज स्टक इज मच हेवियर. जी बॉडी चिपकली ती खूप मोठी असेल, जास्त हेवी असेल तर मग काय होईल वगैरे, हा सगळ्या केसेस देऊन ह्याला डिस्कस केले. दॅट्स इट. आणि आता ही बघा, वन मार्बल कोलाइड्स हेड ऑन्स विथ अनादर मार्बल म्हणजे गोटी. हे खेळलेलाच आहात तुम्ही. तर हे गणित आता होमवर्क हे आहे मुलांनो. हे आता जे आपण आज शिकलोय ना ते खूप इंटरेस्टिंग आहे. आजच तुम्ही प्लीज रात्रीपर्यंत वेळ काढून ह्याचं रिव्हिजन करा. हे एक्झाम्पल सोडून बघा तुम्हाला येतंय का. ठीक आहे. आणि ते एक्झाम्पल इथे सोडून ऑलरेडी दाखवलेलंच आहे, तरी पण बघा कसं केलेलं आहे. आणि जर ह्याच्या आपण किमती ठेवल्या तर किमती ठेवून पण मग उत्तर काय येते ते पण जरा बघा. ठीक आहे. आता लॉस इन कायनेटिक एनर्जी ड्युरिंग अ परफेक्टली इनइलास्टिक हेड ऑन कोलिजन, हे आपण उद्या बघू. परफेक्टली इनइलास्टिक कोलिजन मध्ये आपण आठवते काल डिस्कस केलेलं होतं, मोमेंटम कन्झर्व होतंय पण एनर्जी कन्झर्व नाही होते. कायनेटिक एनर्जीचा लॉस होतोय. मग तोच लॉस किती होतोय हे आज उद्या आपण बघूयात उद्याच्या क्लासमध्ये. ठीक आहे. हे पण इंटरेस्टिंग आहे आणि इझी पण आहे. ठीक आहे. तर हा जो कोलिजन वाला आहे ना, हा आता हे बघा वन डायमेन्शन एकाच एक्सच्या डिरेक्शन मध्ये चालल्यावरती आपण बघितले तर इथे 2 डायमेन्शनचं पण आहे. हे थोडंसं ना, आणि नॉन हेड ऑन. तो नॉन हेड ऑन म्हणजे आता इथे एकदम बरोबर लाईनीने ते एकमेकांवर आदळत होते, पण असे थोडे वाकडे तिकडे आदळत असतील तर, जसं बघा गोटीला आपण बरोबर सेंटरमध्ये मारतोय, कधी कधी गोटी कोणालाच लागून निघून जाते ना, उपऱ्यातून अशी निघून जाते, तर काय होईल ते सगळं आपण मग नेक्स्ट वाल्या क्लासमध्ये बघू. तर हे थोडंसं डिफिकल्ट असेल पण आपण करू, डोंट वरी. थोडंसं ह्याला समजून घेतलं व्यवस्थित आणि प्रॅक्टिस केली की मग नंतर ह्याच्यामध्ये पण तुम्ही एक्सपर्ट होणार. एवढं काही मोठी गोष्ट नाहीये. ठीक आहे. चला, तर आजचा होमवर्क हा आहे. आज आपण जे शिकलोय त्याला चांगलं परफेक्टली प्लीज प्रॅक्टिस करा. आजच्या आजच करा, नाही तर नंतर विसरणार. कारण आज शिकले ते इझी पण आहे, प्रॅक्टिस केलं तुम्हाला चांगलं वाटेल. आणि दुसरं काय करायचं आहे, दुसरं तुम्ही हे करा. हा, आता जे मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलेलं होतं ती एक्झाम्पल स्वतः सोडून बघा. एक्झाम्पल नंबर परत एकदा सांगते. एक्झाम्पल 4.6 ते वाला एक्झाम्पल जरा सॉल्व्ह करून बघा. ठीक आहे. चला, सत्यजित, हर्षदा, काय सांगायचंय तुम्हाला? समजले मी काय काय म्हणाले ते? Yes, ma'am. सत्यजित, ओके. आजच करा बरं का, नाहीतर नंतर विसरतं बेटा. Yes, ma'am. ठीक आहे. चला मग आज आपण क्लास इथेच थांबूया. थँक्यू फॉर जॉईनिंग. आता आपण पुढच्या आठवड्यात भेटू. तर ह्या आठवड्याच्या सगळ्या रेकॉर्डिंग परत एकदा बघून चांगली प्रॅक्टिस करून घ्या. Yes, ma'am.